कसं दिवाळी कशी साजरी करावी? मोस्टली तर सगळे लोक आता फोटोमध्येच दिवाळी असते. जुन्या लोकांसारखी म्हणजे आमची मम्मी आम्हाला जसं सांगते असते, मग त्यावेळेला कशी होती? आमच्या वेळेला पहिले सगळे सकाळी दुसऱ्यांच्या घरी फराळ खायला जायचे. मोबाईलवर हॅपी दिवाळी पाठवा आणि झालं, तेवढंच फक्त दिवाळी राहिलेली आहे. पहिले लोक एकत्र येऊन सेलिब्रेट करायचे, तसं आम्ही सेलिब्रेट करतो. सो माझ्यासाठी ही दिवाळी अशी असावी की आपल्या दिवाळीबरोबर सगळेही आनंदी झाले पाहिजेत. दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन दिवाळी पहाट निमित्त केलं जातं. दिवाळी पहाट निमित्त एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम तर दुसरीकडे फटाक्यांची आतषबाजी. दिवाळी निमित्त घरोघरी कंदील, दारोदारी पणत्या या आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वत्र आता आनंदाचा दिवस साजरा केला जात आहे. मी सध्या आहे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये आणि दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मुळामध्ये दीपोत्सव हा पाहण्यासारखा असतो, तो म्हणजे सायंकाळी, कारण लखलख चंदेरी असंच म्हणावं लागेल अशा प्रकारचे विद्युत रोषणाई इकडे असते. मात्र सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे एक ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक परिसर आणि तिथे येणारं रम्य वातावरण, तरुणाई या सगळ्यामध्ये आनंदाचा दिवस आजचा आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. मी सध्या तुम्हाला दृश्य दाखवू शकतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तरुणाई अगदी मग्न झालेली आहे, ती म्हणजे फोटो काढण्यामध्ये. आज दीपोत्सवाचा पहिला दिवस. निश्चितच पाहायला गेलं तर दिवाळी पहाट निमित्त तरुणाई ही फोटोग्राफी करते आहे आणि तरुणाईमध्ये एक विशेष आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आपण पाहतोय तरुणाई जमलेली आहे, फोटोसुद्धा काढत आहे, नवनवीन कपडे आणि खरं तर पाहायला गेलं तर फटाक्यांची आतषबाजी ही पाहायला मिळते. काही तरुणाई आहे, त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. मुळामध्ये दिवाळी कशी साजरी करावी याच विषयावरती आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. तुझं नाव काय? संचिता. काय वाटतं तुला आजचं दिवाळी पहाट पहिला दिवस कसं वाटतं? खूप छान, खूप सुंदर. जे शिवाजी पार्कला तर लाईटिंग असतेच. सगळे लोक शिवाजी पार्कलाच येतात मोस्टली, तर दिवाळी म्हणजे इथे राहणारे तरी. तर आम्ही पण आमची दिवाळी अशी सेलिब्रेट करतो. शिवाजी पार्कला येतो आमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि सर्व फॅमिलीला पहिले भेटतो आणि त्याच्यानंतर इथे येऊन असंच फोटोज वगैरे काढून मस्तीमध्ये. आता मला सांग की तरुणाई म्हटलं की फोटोशूट आलं आणि मग रील पण आला, तर रीलचा जमाना आहे. कसं दिवाळी कशी साजरी करावी? दिवाळी तर आता सर्व लोक फोटोजनीच, मोस्टली तर सगळे लोक आता फोटोमध्येच दिवाळी असते. बाकी जुन्या लोकांसारखी म्हणजे आमची मम्मी आम्हाला जसं सांगते तशी दिवाळी तर आता राहिलेलीच नाही. कशी असते मग त्यावेळेला कशी होती? ती आम्हाला सांगते की आमच्या वेळेला पहिले सगळे सकाळी दुसऱ्यांच्या घरी फराळ खायला जायचे. सगळ्यांना आमंत्रण देऊन सगळे दुसऱ्यांच्या घरी फराळ एकत्र बसून सगळे लोक फराळ खायचे. आता कोणीच काही नाही, आता मोबाईलवर हॅपी दिवाळी पाठवा आणि झालं, तेवढंच फक्त दिवाळी राहिलेली आहे. बाकी काही नाही. आणि रील्स संध्याकाळी इथे येऊन शिवाजी पार्कमध्ये रील्स बनवा, बस एवढंच आहे फक्त. बाकी काही दिवाळी राहिलेली नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की दिवाळी आपण जे लोकांना दिवाळी सेलिब्रेट नाही करतायत, आपण त्या लोकांसोबत दिवाळी सेलिब्रेट केली पाहिजे. जसं ज्या लोकांकडे पैसे नसतात त्या लोकांसोबत आपण थोडंसं आपल्या साईडनी जेवढं होतं तेवढं त्या लोकांना देऊन आपण त्यांचीसुद्धा दिवाळी मोठी करू शकतो थोडीफार, आणि आपलीसुद्धा दिवाळी तेवढीच छान त्यांच्या आशीर्वादाने होऊ शकते. म्हणजे मला असं वाटतं की आपण दिवाळी अशी सेलिब्रेट केली पाहिजे. खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की तिच्या मते दिवाळी कशी साजरी करावी असं तिनं मत सांगितलेलं आहे. आणखी सुद्धा तरुणाई आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आपण पाहतो इकडे सगळे तरुण मंडळी दाखल होत आहेत. मित्रा, काय सांगशील? नाव काय तुझं? आयुष तांडेल. मला सांग की आता दिवाळी कशी आणि साजरी कशी करावी? आम्ही तर फटाकेच फोडतो. आता सध्या तिकडे फिरायला आलो आम्ही सगळे ग्रुप आमच्याकडे फिरायला एक आहे, आम्ही 4-5 जण. काय सांगतो की ज्या प्रकारे आता जसा ट्रेंड बदलतोय, जसं काळ बदलत चाललाय, कशा प्रकारे दिवाळी साजरी करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला तरुणाईमध्ये आता कशा प्रकारच्या ट्रेंड? आता आमचं नवीन जनरेशन असं त्याचं फटाके फोडायचे, एन्जॉय करायचं. अजून काय लहान पोरं तर फटाकेच फोडतात ना. आम्ही नुसतं लहानच आहे, तसं आम्ही फटाकेच फोडणार. ट्रेंडचा कथा कंटिन्यूच असतो, तसं चालूच असतं ना. तर आपण पाहतोय की ज्या प्रकारे पाहायला गेलं तर तरुणाईंमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पुढे जाणार आहोत हळूहळू. तरुणाई पुढे सुद्धा आहे, त्यांची सुद्धा बातचीत करणार आहोत. मुळामध्ये आपला आजचा जर आपण विषय पाहायला गेला तर दिवाळी आहे. निश्चितच सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. मात्र दिवाळी नेमकी कशी साजरी करावी? फटाके फोडायचे, फोटो काढायचे, नेमकं काय करायचं? कारण आता असं म्हटलं जातं की अरे सकाळी उठा, पहिला फराळ खायला जाऊया किंवा फराळ करूया आणि मग नंतर आपल्या दिवसाला सुरुवात करूया. मग कशा प्रकारे अभ्यंग स्नान आलं, मग दिवाळी पहाट आली, असं विविध मुद्दे, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा विविध जोड ज्या आपण पाहायला गेलं तर नियमित आपल्याला दिवाळी
निमित्त पाहायला मिळतात आणि हा ग्रुप आहे यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्याशी आपण पाहू शकतात की दिवाळीचा हा पहिला दिवस आणि तिथे हा पूर्णपणे आपण पाहतो या ठिकाणी हा आनंदमय वातावरण चालू आहे. तर सगळ्यांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल आज दिवाळीचा पहिला दिवस? शुभ दीपावली पहिले तर. आणि दादरचा शिवाजी पार्क म्हणजे आम्ही दरवर्षी गेले कित्येक वर्ष आम्ही दरवर्षी पहाटे इथेच येतो आणि आमची दिवाळीची सुरुवात करतो दादरच्या शिवाजी पार्कपासून. तुमच्याकडे येतो. काय सांगाल दिवाळीचा पहिला दिवस आहे? शुभ दीपावली. ती बोलल्याप्रमाणे आम्ही दरवर्षी इथे जमतो दिवाळी साजरी करण्यासाठी. एक प्रश्न आहे, आज दिवाळी निमित्त पहिल्या दिवशी निमित्त कशी दिवाळी साजरी करावी आपण, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता म्हणजे मला असं वाटतं टेक्नॉलॉजीमुळे खूप साऱ्या गोष्टी सगळे मोबाईलवरती कनेक्टेड असतात. तर आम्ही ह्या पण म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये पण आम्ही सगळे लांबून लांबून येऊन भेटतो आणि आमच्या म्हणजे दादरला येऊन भेटतो आणि आम्ही सगळ्यांसोबत दिवाळी साजरी करतो. आणि त्यामध्ये जास्त आनंद असतो की आपल्या फ्रेंड सर्कल, आपली फॅमिली त्यांच्यासोबत दिवाळी साजरा करण्यामध्ये. आणि असं नाही आहे की म्हणजे आपण जी आपली परंपरा आहे ती जपली पाहिजे म्हणून घरातलं आपलं सगळं उठणं लावून सगळं करून आम्ही परत जुन्या प्रकारे जसे पहिले लोक एकत्र येऊन सेलिब्रेट करायचे तसं आम्ही सेलिब्रेट करतो. पाहायला गेलं तर महत्त्वाचं म्हणजे की जुन्या पद्धतीनं जसं अभ्यंग स्नान आलं, मग फराळ आलं, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण मित्रमंडळी ज्यावेळेला एका ठिकाणी भेटतो आणि मग दीपावलीच्या शुभेच्छा देतो, त्याच पद्धतीनं हा शुभेच्छा देण्याचं ठिकाण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अशाच प्रकारचं हे ठिकाण आहे जे शिवाजी पार्क नेहमी इकडे गर्दी असते. तुमच्याकडे येतो. काय सांगाल, साधारणतः म्हटलं जातं की अरे पहिला फराळ करा आणि मग शुभेच्छा द्यायला जा. काय वाटतं की आता फराळ करायला थांबलं जातं का तरी? लहानपण जसं गेलं पहिल्याच की पिशवीतून फटाके घेऊन लहानपणी पहिला फटाके फोडायला जायचो. घरात लहान जरी असो तरी आईवडिलांना फराळ बनवायला मदत करायचो. आम्ही लहानपण ज्या 90sमध्ये आहोतो त्यामुळे आता तुझा तीच सवय आहे की पहिला आपण फराळाला मदत करायची, घरात फराळ करायचं आणि मग बाहेर जे आता टेक्नॉलॉजी आहे जसे सगळे नटून जातात तसं आम्ही आता करतो. पण फराळ हे आणि जे आपली परंपरा आहे, मराठी माणसांची जी परंपरा आहे ती जपलीच गेली पाहिजे. आणि आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला पण सांगितलं पाहिजे की लहानपासून जे स्टेप बाय स्टेप जे पिढी आहे त्यांच्याबरोबर हे सण साजरे केले गेले पाहिजे. तुमच्याकडे येतो. काय सांगाल, तुमच्या मते दिवाळी कशी साजरी केली पाहिजे? दिवाळी एकदम उत्साहात आणि जोरदार साजरी केली पाहिजे. खूप फटाके फोडले पाहिजे. पण आताच्या टायमाला जसं ह्या वर्षाला तरी बघितलं खूप साऱ्या जागी कॉम्पिटिशन करतात, किल्ले बनवायची, एकत्र येण्याची. जसं शिवाजी पार्कात संध्याकाळी सगळेजण एकत्र येतात, लाईटिंग केल्यामुळे, फोटो काढल्यामुळे आपल्या पोरांना घेऊन येतात. मग एक पुढचं एक प्रतिमा ठेवतात की कशी दिवाळी केली पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन. ह्यावेळी तर सगळ्यात ते चांगलं आहे की खूप किल्ले स्पर्धा आहे, वेगवेगळे स्टॉल लावत आहेत, कपडे घेतले जात आहेत, एकदम खूप चांगले. तुमच्याकडे येतो. काय सांगाल, एकंदरीत बदलता ट्रेंड, बदलता काळ आणि काय वाटतं तुम्हाला की कशा प्रकारे दिवाळी साजरी केली पाहिजे? सर्वात पहिले सर्व तुमच्या जे आहे प्रेक्षक आहेत त्यांना शुभ दीपावली. बदलता ट्रेंडबद्दल बोलायला गेलं तर आता जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामुळे आपण सर्वात जास्त एकमेकांशी डिस्कनेक्ट होतो आहे असं मला वाटायला लागलं आहे. मीही 90sमधलाच असल्यामुळे ते जे आपण म्हणजे ह्या 90sच्या एका पिढीने सगळे चेंज खूप जवळून पाहिलेत. म्हणजे जुना काळ पण पाहिला आहे आणि नवीन काळसुद्धा आपण उपभोगतो आहे. तर मला तरी असं वाटतं की आपण सर्वांनी जेवढं आपण ह्युमन कनेक्टमध्ये राहू तेवढं सर्वात जास्त चांगलं आहे. कारण की आपण कोरोनामध्ये पाहिलं जेव्हा आपण एकमेकांपासून तुटले गेलो होतो तेव्हा कशी आपली अवस्था झाली होती. तर दिवाळी ही सर्व फॅमिलीबरोबर, आपल्या मित्रांबरोबर, सगळे सोयऱ्यांबरोबर आपण ती साजरी केली पाहिजे. आणि एक सामाजिक भान पण आपण पाळलं पाहिजे की आपण आता बघतोय की आता जे मराठवाड्यामध्ये जे आता आलेलं आहे, दुष्काळाचं हे आलेलं आहे, तर त्या लोकांच्या दुःखामध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे. परत जे आपण नुसतं म्हणतोय की आपण ऑनलाईन शॉपिंग केली पाहिजे, तर ते टाळून आपले जे लोकल दुकानदार आहेत, जे रस्त्यावर जे विकणारे आहेत, की त्यांच्याकडनं आपण खरेदी केली पाहिजे. म्हणजे आपल्या दिवाळीबरोबर त्या लोकांचीही दिवाळी झाली पाहिजे. सो माझ्यासाठी ही दिवाळी अशी असावी की आपल्या दिवाळीबरोबर सगळेही आनंदी झाले पाहिजेत, असं दिवाळी करायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतो की विविध उत्तर आपल्याला प्राप्त होतात, मिळत आहेत. कारण दिवाळी कशी साजरी करावी, अनेक जण म्हणत आहेत की नियमित जसं अभ्यंग स्नान आलं, मग फटाके फोडणे आलं, मग फराळ झालं, पण विविध मुद्दे. कारण जसं पाहायला गेलं तर जसा काळ बदलतो तसा ट्रेंड बदलतो, तशा पाहायला गेलं तर नाविन्यपूर्ण गोष्टीसुद्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आणि त्याच सगळ्या गोष्टींसोबत जाणं
हे या लोकांचं प्रयत्न असतो, या लोकांचं ट्रेंड असतो, तो ते फॉलो करत जातात. मात्र जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपण पाहायला गेलं तर लांबपर्यंत आपल्याला आता ही तरुणाई पाहायला मिळते आहे. सध्या आपण पाहायला गेलं तर आजचा हा ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की दिवाळी पहाट म्हटलं की सकाळी उठून या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे या दीपोत्सवानिमित्त तरुणाई असतील, नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि गर्दीभरच्या उत्साहामध्ये विविध फटाके आणि शुभेच्छांचा वर्षाव म्हणजे दीपावलीच्या शुभेच्छा देत त्यांचा दिवस जो आहे तो आनंदमय वातावरणामध्ये संपूर्णपणे दिवसाचं एन्जॉयमेंट करतात. मात्र यासोबतच की बदललेला काळ, बदललेला ट्रेंड या सगळ्यामध्ये दिवाळी कशा प्रकारे साजरी करावी याची विविध उत्तरं आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.